तिकीट्स घ्या आणि मॅच सुरू करा प्लीज। सध्या स्पर्धेला भरपूर लोक लाईव्ह पाहतात आणि त्यापैकी वागेश्वर हरिग्राम संघाचा मुंब्रा एक्सप्रेस सचिन गुडविंदे लाईव्ह बघतात आणि त्यांच्याकडून वागेश्वर हरिग्राम संघाला शुभेच्छा येतात आणि या स्पर्धेला आदेश तुम्हाला शुभेच्छा येतात सचिन गुडविंदे यांच्याकडून, त्यांचा स्वीकार आपण करूया। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय एकनाथ नाईक यांचं मैदानावर आगमन झालं, त्यांना मी विनंती करू आपण व्यासपीठावर या, आपलं हार्दिक स्वागत आणि त्यांच्या समोर सन्माननीय रामचंद्र पाटील यांचंही इथे शुभागमन झालंय, त्यांचंही करू आपण हार्दिक स्वागत आणि पाहुण्यांना मी विनंती करू की आपण असणार दिसते बाबा। चला विनर वर्सेस विनर हा मॅच होईल, परंतु या चारही संघांनी कृपया आपल्याला दिलेल्या वेळामध्ये उपस्थित राहायचं। चला मॅचला सुरुवात करूया। क्षेत्ररक्षण सजवलंय वागेश्वर हरिग्राम टीम न आणि दोन्ही फलंदाज देखील सज्ज झालेत। स्ट्राइक बॅट्समन बादल मुकादम, विपुल पाटील नॉन स्ट्राइक बॅट्समन, तर गोलंदाज येईल हरिग्राम संघाचा सन्माननीय मधुकर पाटील आणि जयेंद्र फडके यांचं मैदानाच्या बाहेर आगमन झाले, त्यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावर या, आपलं हार्दिक स्वागत। आणि त्यासोबत मुरबे संघाचे आणि स्पर्धेचे खंबे समर्थक सन्माननीय नाथा तांबडे यांचंही शुभागमन झालं, त्यांना आम्ही विनंती करतो आपलं हार्दिक स्वागत। हरिग्राम संघ 10 प्लेयर निश्चित मैदानामध्ये उतरलाय, 1 प्लेयर शॉट न तो संघ मैदानामध्ये खेळाचा निर्णय त्यांनी घेतलाय। जाऊया ऑटो कॉम्बॉक्स रिवॉल्वची मात्रे यस डेफिनेटली 10 प्लेयर्स मध्ये खेळला जाणारा हा संघ अर्थातच वागेश्वर हरिग्राम। यस गेम इज ऑन। सँडी पालकर ग्रीन सिग्नल देत आहेत की मॅच करा सुरू आणि सलामीचा गोलंदाज प्रसाद पाटील। गेम इज ऑन। फर्स्ट बॉल, पहिला चेंडू हवेमध्ये करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये झेलखाली क्षेत्राचे डाऊन द फील्डर टेकन द कॅच, फर्स्ट विकेट गॉन। बादल मुकादम 0 बाद गोल्डन डकचा शिकार होताना बादलला आपण पाहिलात, आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय शिवम गोंधळी। इन ॲट नंबर 3 शिवम गोंधळी हा फलंदाज मैदानात येतोय। प्रसाद पाटीलला मिळालेली पहिली सफलता, संघाचा संगणक वन डाऊनला आलेला फलंदाज शिवमला तुम्ही पाहू शकाल। संघाचा संगणक आहे, फार मोठी जबाबदारी आता शिवम गोंधळीवर येऊन ठेपलेली आहे, कारण पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली। 6 षटकांचा सामना आहे, तुम्हाला खरं तर अगदी डोक्याचा वापर करत खेळपट्टीवर जास्त वेळ राहून खेळावं लागेल आणि धावाही येणं गरजेचं आहे। हा चांगला फटका खेळलाय बघा, जागा बनवली, रूम बनवली, हुक केला नटराज स्टाईल न डिप फाईन लेगला येतोय खणखणीत चौकार। फटका पॉवर प्ले मध्ये बघा, तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये जास्तीत जास्त जी संधी असते ना त्या संधीचं सोनं करावं लागतं आणि तेच करत असताना शिवम गोंधळी ठोकतोय चौकार। आता मात्र 6 ओव्हर म्हणजे प्रत्येकाची गुणवत्ता दाखवण्याची ही खरी संधी असते मित्रांनो। नक्की चेंडूची दिशा बदलवली, ज्या पद्धतीनं पहिला बॉल शॉट फेकला होता प्रसाद पाटीलनं, आता चेंडू ऑफ स्टंपला फेकला आणि थोडासा ओव्हरफिच दिला, गुडलेन स्पॉटवर फेकला गेला आणि त्यामध्ये मात्र शिवमला यश मिळालं नाही। डॉट बॉलची समाप्ती आली, संघाची धावसंख्या 4, 1 गडी बाद 4। नावाली संघ बॅटिंग करत असताना हरिग्राम संघाच्या विरोधात, हरिग्राम अर्थात वागेश्वर हरिग्राम आपल्या ग्रामदेवताच्या नावाने खेळणारा हा संघ। पुन्हा एकदा वाईड यॉर फेकतोय, हाही चेंडू प्रसादचा खूप चांगला आहे बघा। लाईन आता मात्र त्यांनी पकडली आहे की शिवम गोंधळी जास्तीत जास्त डीप स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगला खेळतोय,
त्याच कारणानं कदाचित का होईना परंतु मागचे 2 चेंडू आता त्यानं ऑफ स्टंपला फेकलेत. धावसंख्या स्थिर. शिवम गोंडलीसाठी पंचांना पार करून पुढील चेंडू फेकतोय. हा ओव्हर पिच. आता शिवमनं अगदी कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. तोपर्यंत बराच काही कालावधी होता फलंदाजांकडे 2 धावा घेण्याचा. 2 धावा पूर्ण केल्यात. संघाची धावसंख्या 2 ने वधारली, जाऊन पोहोचली 6 या आकड्यावर. 6 धावा धावफलकावर. सुरुवात खूप चांगली होत असताना गोलंदाज प्रसाद पाटील, हरिग्राम टीमचा हा गोलंदाज. वागेश्वर हरिग्राम. वागेश्वर म्हटलं तर वागेश्वर देवाची यात्रा फार जल्लोषात याच गावात साजरी केली जाते. यस, आणि इथे आता हलकीशी कट फर्स्ट लिफ्टला जातोय 1 धावेसाठी आणि एका धावेनं संघाची धावसंख्या वाढत असताना पहिल्या षटकाची सांगता झाली. 7 धावा धावफलकावर लागल्यात. नक्कीच 1 ओव्हर समाप्त. उल्लेख केला होता मी वागेश्वर देवाची यात्रा, आणि नक्कीच या जानेवारी महिन्यात 13-14 जानेवारीला ही यात्रा अगदी जल्लोषात या गावामध्ये साजरी केली जाईल. हरिग्राम आमचे वैभव बोपे आज ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो याच गावचे सुपुत्र आहेत. मराठीचे एक उत्कृष्ट समालोचक, आणि नक्कीच ते देखील आपल्या गावचं नाव या टेनिस क्रिकेटच्या पडलावर रोशन करत असताना कॉमेंटेटर अर्थात समालोचनाच्या भूमिकेत. हरिग्राम म्हटलं तर नक्कीच आपण पाहतोय, मी उल्लेख केला होता, अगदी जवळचा गाव आहे, परंतु त्यांच्या विरोधात नावाली गाव फार दूरवरून आलेला हा संघ आहे. ठाणे जिल्ह्यातला हा संघ. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये खूप चांगले संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील या मोरबे नगरीमध्ये. वोडाफोन वहाल पहिला सामना बघितला, त्यांच्या विरोधात अर्थात ओवे संघ पराभूत झाला. त्यानंतर तुम्हाला याच गावचा संघ देखील आज मैदानावर उतरताना पाहायला मिळेल. मोरबे संघ, रेडगर संघ. आणि आज मी म्हटलं की आजचा लॉट खूप चांगला आहे प्रेक्षकांना पाहण्यासारखा. नक्कीच रिवाज सर. आणि हरिग्राम संघाचे खंदे समर्थक जितीन पाटील, संतोष म्हात्रे, त्यासोबत भगवान भोपे आणि रामदास भोपे यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. डेफिनेटली आम्हाला माहिती मिळते सूत्रांकडनं कारण अलिबाग वरचा हा अलिबागहून आलेला संघ अर्थात ताजपूर आणि टोंडरे हे 2 संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेत. हा बॉल बघा अतिशय चांगल्या पद्धतीने खेळला होता शॉट लॉंग ऑन कडे, तिथे सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. 8 धावा. 1 विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये प्राप्त झाला. तदनंतर नावालीनं मात्र अगदी सुरक्षात्मक पवित्रा हाताळला आहे, कारण त्यांनाही माहित आहे की 6 षटकांचे सामने आहेत, विकेट देखील ठेवावे लागतील आणि धावाही येणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या धावा आल्या फक्त 7. लाऊड अफील yes definitely of the finger umpire call, batsman is out. शॉपचे ओनर हरिग्राम संघाला भरपूर ठिकाणी जे पुरस्कृत करतात असे राजेश जोशी यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे या आपण व्यासपीठावर कैलास डुकरे आपल्याला आमंत्रित करतात. राजेश जोशी या आपल्या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. विकेट क्रमांक 2 अर्थातच विपुल पाटील सलामीवीर फलंदाज. खरं तर सुरुवातीचे दोन्ही आता तंबूमध्ये परतलेत. 4थ्या क्रमांकावरचा बॅट्समन येईल शिवम गोंधळीला साथ देण्याकरता प्रणव मुकादम. नावाली टीमचा मी म्हटलं की ठाणे जिल्ह्यातील हा संघ आहे, त्यामुळे रायगडमध्ये येऊन खेळण्याचा त्यांना खरं तर या ठिकाणी त्यांचा परफॉर्मन्स दाखवण्याची संधी आहे या मोरबे नगरीमध्ये. प्रणव मुकादम इन ॲट नंबर 4. संघ जाऊन पोहोचलाय अवघ्या 8 या धावसंख्येवर. 8 धावा धावफलकावर. इथे मात्र गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजच्या उंबरट्यावर सज्ज. दोन्ही बाजूनं दोन्ही एड न पहा बॉलिंग करता येईल अशी खेळपट्टी बनवण्यात आलेली आहे. खूप चांगलं मैदान बनवलंय. सोपान म्हात्रे एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू. त्याचा वापर केला. बॅटची कडा घेऊन अगदी चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगकडे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय बघा. तिथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. संघाची धावसंख्या स्थिर स्थगित 8 या आकड्यावर. सोपान म्हात्रेला तुम्ही पाहू शकाल एक अष्टपैलू खेळाडू आहे मित्रांनो. बॅटिंग जेवढी चांगली करतो ना हा सोपान, तेवढीच चांगली बॉलिंग देखील करताना पाहायला मिळतो आपल्याला. हा मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाही झेल खाली पोहोचू शकला. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये झेल जवळ पडला आणि तिथे सेफ लँड झालाय.
एक रन मात्र आली आहे. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या 9. 2 गडी बाद 9 धावा. नावाली संघ मैदानावर बॅटिंग करत असताना 6 षटकांचा सामना. गोलंदाज देखील तुम्हाला या नियमाप्रमाणे वापरावे लागतील. रिव्हर्स स्वीप. शिवम गोंधळीचा हा एक प्रयत्न होता रिव्हर्स स्वीप स्विच हिट करण्याचा, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती. संघाची धावसंख्या स्थिर. सोपान मात्रे मोरबे एंड करणं पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. हा चेंडू अखूट टप्प्याचा होता. पुन्हा एकदा चेंडूला वळण दिला. शिवम पुन्हा एकदा बीट झाला. हुकतोय चुकतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेचे 2 षटक अप्रतिम फेकले गेले. फक्त आणि फक्त 8च धावा. टोटल 9 धावा एकूण धावफलकावर लागल्यात. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 7 आणि या षटकामध्ये अवघ्या 2. टोटल 9 धावा 2 गडी बाद. सन्माननीय रमेश फडके साहेबांचे इथे शुभागमन झाले. रोशन ग्राफिक्स नवीन पनवेल त्यांचा मी रोनक ग्राफिक्स नवीन पनवेल त्यांचा मी मनाच्या अंतकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यांनी आमच्या मोरबे संघासाठी टी शर्ट्स पुरस्कृत केले, स्पॉन्सरशिप केले. त्यांचा हार्दिक आभार आम्ही ते व्यक्त करतो. आता मला वाटतं भागेश्वर हरिग्राम संघाची प्लेइंग 11 कंप्लीट झाल्या, कारण 10 खेळाडूंविषयी हा संघ खेळत होता आणि अनुभवीर ज्याच्यावर संघ थांबला होता तो गोलंदाज या टीम मधील एक ऑलराऊंडर आहे, त्याचं आगमन. शुभागमन होताना बघू शकता एक युवा डॅसिंग नेतृत्व रोशन शेठ उलवेकर मोरबे यांचे इथे शुभागमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद वैभव. परत आपण पाहिलं ज्या पद्धतीनं 10 प्लेयर्स पॉवर प्ले मध्ये होते आणि त्या 10 प्लेयर्स असताना देखील नावाली संघाला फायदा उचलता आला नाही असं म्हणावं लागेल, कारण ज्यावेळी फिल्डर्स कमी असतात ना त्यावेळी गॅप शॉट खेळण्याचा खूप नामी संधी असते आणि ती मात्र संधी गमावली. फक्त 9 धावा 2 षटकांमध्ये आल्यात. आई एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी थेट प्रक्षेपित केली जाते. संदेश शेलके आणि टीम त्यांचंही कौतुक करावं लागेल. प्रणव आणि शिवम ही जोडी मैदानावर असताना गोलंदाज विशाल भोपी. ओव्हर क्रमांक 3. वेग आहे भन्नाट वेगानं फेकला गेलाय विशालचा हा पहिला चेंडूला थोडीशी उचली देखील मिळाली आहे आणि बॅट्समन पाहत राहिला अक्षरशः प्रणव. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क येत नाही. व्हेरी गुड बॉल. खूप चांगला चेंडू होता बघा. अगदी क्रीजवर या खेळपट्टीवर फेकत असताना हाफ ट्रॅकर पद्धतीचा फेकला, चेंडूला उचली दिली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. हा चेंडू अगदी वाईड युआर्क फेकण्याचा प्रयत्न केला मध्ये, परंतु बॅट देखील तेवढेच जलद गतीनं बॅट्समन प्रणवनं या ठिकाणी घातली. त्या चेंडूवर एक सिंगल मिळाली आहे. एका धावेनं संघाची धावसंख्या वाढेल. 2 अंकामध्ये आता प्रवेश करते. 6 षटकांचा मॅच आहे. 3रं षटक सुरू आहे आणि धावसंख्या अवघ्या 10 पाहायला मिळत आहेत. इथून आता धावसंख्येची गती वाढवावी लागेल. जणू काही आपण एखादी गाडी एक्सिलेटरवर जेव्हा पाय द्याल, एक्सिलेटर वाढवाल तेवढी वेगानं पळते, तशीच मात्र ही धावगती पळवावी लागेल, अर्थातच वाढवावी लागेल. रिव्हर्स स्वीप, परंतु तो देखील प्रॉपर टायमिंग होत नाही. अशा परिस्थितीमध्ये अंपायर सिग्नल करतील. यास एक रन. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढत असताना एकेरी अशा पद्धतीनं हलवार संत गतीनं, कासवाच्याच गतीनं मी म्हणेन की ही धावसंख्या पुढे जाते. 11 धावा धावफलकावर. खूप चांगली गोलंदाजी होते. मी गोलंदाजाचं कौतुक वारंवार करतोय की विशाल भोपी हा 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज झालाय. आतापर्यंत तोही यशस्वी झालाय. वॉट डिलिव्हरी. हा आहे वेग म्हणजेच वाऱ्याच्या वेगानं चेंडू फेकले जात आहेत विशालकडनं आणि त्या चेंडूंवर सपशल अपयशी ठरताना दोन्ही फलंदाज. एका बाजूला आपण पाहू शकाल शिवम गोंधळी तर दुसऱ्या बाजूला प्रणव मुकादम. आता शिवम गोंधळी नॉन स्ट्राईकला तर प्रणव ऑन स्ट्राईक.
याला उचले देते, हा उचले दिले होते, परंतु इथे अंपायर काय डिसिजन देतात. यस, बॅट्समन इज आउट. अकरा या धावसंख्येवर आपण बघितलं तरी तब्बल 3 विकेट. 11 धावसंख्येवर 3 विकेट. अतिशय नाजूक आणि बिकट परिस्थिती म्हणावी लागेल नावाली संघाची. वागेश्वर हरिग्राम संघ गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल त्यांना गेलेली सुरुवात अप्रतिम होती. पहिला ओव्हर फेकला होता गोलंदाज प्रसाद पाटीलनं, 7 धावा दिल्या होत्या. त्यानंतर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला सोपान म्हात्रे, त्यांना अवघ्या 2 धावा देत 1 विकेट 1 सफलता आणि विशाल भोपी त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आणि तीच कामगिरी पाहायला मिळते. आतापर्यंत 2च धावा खर्च केल्यात, चेंडू फेकलेत 5. या षटकातला लास्ट बॉल. हा चांगला फटका, हा चांगला गॅप मध्ये. यस, डेफिनेटली अपर कट आणि लेट कट पद्धतीने केलेला फटका. चेंडू जातो डीप कव्हर पॉइंटला, येतोय खणखणीत चौकार. जितेश नावडेकर बघू शकता, भरपूर मेहनत त्यांची आपण बघू शकता. सत्कार सोहळ्याकडे आपण तोपर्यंत बोलूया जोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक मैदानात सुरू आहे. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय एकनाथजी नाईक यांचा आपण शुभ सन्मान इथे करणार आहोत. त्यांना मी विनंती करीन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. सनीश शेट्टी यांना मी विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा. मान्यवरांचा आदरातिथ्य शुभ सन्मान एकनाथजी नाईक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, त्यांचा हा शुभ सन्मान सोहळा आपण इथे पार पाडतो. त्यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करू. माई शुभदर शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान होतो. त्यानंतर सन्मानित आपण करूया सन्माननीय राजाराम पाटील. अगदी बघू शकता बादशाह नावाने सुप्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व, त्यांचा आपण शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. मी राजाराम पाटील यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. मी पुन्हा एकदा सनी शेट्टी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा. सन्माननीय भूषण शेठ पाटील आणि कैलास शेठ पाटील यांचं आगमन अगदी मैदानामध्ये झालंय. त्यांना विनंती आम्ही करू की आपण व्यासपीठावर या. आपली जागा व्यासपीठावर आहे. प्रेक्षकांमध्ये बसण्यापेक्षा आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आपण आमचे पाहुणे आहात इथे येऊन आपण आस्वादी सभा आपल्या हार्दिक स्वागत. बॅक टू क्रिकेट बोलूया रिवॉल्ज म्हात्रे सरांकडे. थँक्यू वैभव. पहा इथे मात्र मैदानाच्या दिशेने जर तुम्ही नजर टाकली तर अवघ्या 5.0 सरासरीनं नावाली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच 15 धावा, 3 षटक 15 धावा आणि विकेट देखील गेलेत. आपण एक आतापर्यंत पाहिला तर 3. हा देखील चौथा षटक. चौथ्या षटकातला जबरदस्त टोला लगावलाय. 1 बाउंस सीमा पार, येतोय चौकार. निकेत आपल्याला अनु भोईर पाहायला मिळतोय. खरं तर ज्या गोलंदाजासाठी संपूर्ण संघ थांबला होता कैलास, आणि ते मात्र त्याच गोलंदाजाला पहिल्याच बॉलवर बसतोय मार, अर्थातच येतोय चौकार. अनु भोईर एक चांगला गोलंदाज म्हणून त्या संघामध्ये ओळखला जातो. वाट पाहिली होती अन्नूची, परंतु इथे रिव्हर्स स्वीप. हा अनु भोईर कदाचित होतोय की काय महागडा, आणि येतोय कणकणत श्रीचिडीचा शिवनच्या बॅट मधून अप्रतिम टोला. ब्रँडेड सिक्सर. फडके यांचा खरं तर हे गीत आपण ऐकता
खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत मित्रांनो, दिलदार व्यक्तिमत्व, शांत स्वभाव, संयमी स्वभावाने आपण पाहतोय की जबरदस्त हे आयोजन आणि त्याचबरोबर तेवढीच चांगली शिवम गोंधळीची धडाकेबाज फलंदाजी. संघाचा संघ नायक आहे आणि नायकाप्रमाणे खलनायक बनावं लागेल या ठिकाणी शिवमला आणि तीच कामगिरी करतोय. तिसरा चेंडू तोही जास्त सफल झाला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू, 1 बाउन्स 2 बाउन्स. ग्रेट फिल्डिंग, चेक केलं जाईल. फिल्डिंग तर खूप चांगला 100% इफर्ट दिला होता या क्षेत्ररक्षकानं. चेक केलं जाईल तरी पण तुम्हाला पारदर्शक निर्णय देण्याचा आम्ही प्रयत्न करूया. चांगली फिल्डिंग केली डेफिनेटली, आम्हालाही माहित आहे, परंतु तुम्हाला कोणताही वादग्रस्त निर्णय मिळणार नाहीये. चांगला फटका बघा, सफल झाला होता शिवम डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अगदी आई इव्हेंट्स क्लिअरिटी पाहू शकाल तुम्ही, जबरदस्त क्लिअरिटी, पिक्चर क्वालिटी. शेवटपर्यंत क्षेत्ररक्षकानं बघा एका हातानं अगदी चेंडूवर धावला, एक हात मात्र त्याने चेंडूवर टाकला आणि त्यामध्ये त्याला यश देखील मिळालं. काय इफर्ट, 100% कमिटमेंट, ग्रेट फिल्डिंग, जबरदस्त कामगिरी. धावा आल्यात या बॉल एवर एकूण 3 धावा. एक धाव सेव्ह केली आहे फिल्डरनं. संघाची धावसंख्या आता वाढते अगदी जलद गतीनं, एकूण 28. या ओव्हरमध्ये अन्नू भोईरच्या ओव्हरमध्ये 3 बॉलवर अगदी चांगला चोप बसलाय म्हणावं लागेल. 13 धावा आल्या आहेत आणि हेच करायचं आहे आता नावाली संघाला, अर्थात शिवम गोंधळी आणि आता नवीन फलंदाज राहुल पवार, ज्याने चौकारानं खातं खोललंय तो हार्ड हिटर बॅट्समन राहुल पवार ऑन स्ट्राईक. स्वीट साऊंड डेफिनेटली. बघा आम्ही थांबलो होतो, आम्हालाही आवाज ऐकायला आला, परंतु अंपायर देखील चोख निर्णय देत असताना हा फलंदाज होतो बाद, कॉड बिहाइंड द विकेट, बॅट्समन आउट. चौथा गडी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात येतोय प्रथमेश साळुंके. षटक क्रमांक 4 प्रथमेश साळुंके. स्ट्राईक बॅट्समन, नॉन स्ट्राईक शिवम गोंधळी. पंचांच्या भूमिकेत सचिन तांडेला तुम्ही पाहू शकाल. आमची सँडी पालकर आणि सत्यवान आदाई एक अनुभवी खेळाडू आहेत. अनेक वर्ष ज्यांनी टेनिस क्रिकेट आपल्या गावातून खेळलात आणि आज पंचांच्या भूमिकेत चांगलं या ठिकाणी पंचगिरी देखील त्यांची पाहायला मिळते. त्यांनाही शुभेच्छा असतील या स्पर्धेमध्ये. नक्कीच खूप चांगलं वर्क, गुड जॉब. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जाते. आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जर पाहिलं तर गोलंदाज अनु कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. ऑन स्ट्राईक डावखुरा फलंदाज हवेमध्ये खेळाय. जवळजवळ 3-4 क्षेत्ररक्षक एकत्र आलेत आणि टिपला जातोय झेल. समाप्त होतोय आल्या क्षणी आल्या बॅट्समनचा हा खेळ. गडी 5वा गडी बाद झालाय. षटक सुरू आहे 4. अजूनही 2 षटक आहेत बाकी आणि अशा परिस्थितीमध्ये मोठमोठे फटके खेळताना फलंदाज एकामागून एक अशी परतताना देखील पाहायला मिळतात. 28 धावा, 5 विकेट. अनु कमबॅक करतोय. अनुच्या पहिल्या 3 बॉलवर 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र विकेट, त्यानंतर दुसरा विकेट. अशा परिस्थितीत ऑन हॅट्रिक आता अनुला तुम्ही पाहू शकाल. विकेट हॅट्रिकची नामी संदेश कदाचित कालच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक आली की नाही माहित नाहीये, परंतु आजच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिकचा हा मान मिळवेल का अनुभोईर? सन्माननीय वसंत पाटील यांचं आगमन झालंय. कैलास पाटील यांची पिताश्री, त्यांना मी विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. षटकातली पुढील चेंडू अर्थातच ऑन हॅट्रिक बॉल. आडव्या बॅटने खेळलाय चेंडू, अगदी जातोय वाईडिश डीप मिड विकेट एरियाकडे. एक सिंगल मिळाली, एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 1 वर या ठिकाणी थांबावं लागलं. एकूण धावसंख्या 29. 4 षटक, 29 धावा, 5 विकेट.
अब्दुल घरात आणि मक्याचे भावूक व्यापारी आमचे श्रीमान घरात, एक उत्कृष्ट समालोचक श्रीमान घरात आपण यावं, आपलं स्वागत आहे. खरं तर 4 षटकांचा सामना या ठिकाणी आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 29 धावा धावफलकावर 5 गडी बाद. मित्रांनो, येणाऱ्या 1 आणि 2 जानेवारी JWR ट्रॉफी याच रायगडमध्ये ओला गावामध्ये तुम्हाला एक आगली वेगळी स्पर्धा देखील भेटीला येत आहे आणि आज मात्र त्या संघाचे 16 संघांचे लॉट्स देखील उडवण्यात येणार आहेत. JWR ट्रॉफी आयकॉन खेळाडू असतील प्रत्येक संघामध्ये 2, 16 संघ 2 आयकॉनची ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. की आवश्यक या स्पर्धेला भेट द्या आणि एन्जॉय करा. टेनिस क्रिकेटचा आनंद घ्या. जाऊया मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक 5व, नक्कीच 5वं षटक कोणाच्या वाटाला आलं तर वैयक्तिक 2रं आणि सांघिक 5वं विशाल भोपी. ज्या विशालनं खूप चांगली गोलंदाजी केली होती बघा, परंतु 6 धावा 1 विकेट त्या विशालला गोलंदाजीसाठी पाचारण केलंय. सोपान म्हात्रेनं देखील बघा 2च धावा खर्च केल्या होत्या, परंतु सोपान म्हात्रेवर विश्वास न दाखवलाय विश्वास मी म्हणेन विशाल भोपीवर, कारण ती आहे ओळख विशालची. भन्नाट वेग आहे, त्याचबरोबर आपण बघितलं तर योग्य टप्पा आहे, नियंत्रित गोलंदाजी, या साऱ्या गोष्टी ओळखून विशालला पाचारण करण्यात आलं आणि त्या विश्वासाला सार्थक अशी गोलंदाजी आतापर्यंत करत असताना विशाल भोपी. 2 डॉट बॉल जात आहेत. आता हाणामारीचे स्लॉग ओव्हर षटक अंतिम आहे. दोन्ही षटक अगदी धावा वाढवाव्या लागतील, हाणामारी करावी लागेल. अशा परिस्थितीमध्ये आता बॅट्समन 2 बॉल हुकतोय. कार आडव्या बॅटने केला, हवेमध्ये आहे आणि ते झेलकारी क्षेत्ररक्षक कॉल नव्हता, परंतु खूप चांगलं जज केलं त्या क्षेत्ररक्षकानं. बालकृष्ण भोपीचं कौतुक करावं लागेल आणि उपकार, आणि त्यानं काही संघावर उपकार केले नाही असं म्हणावं लागेल आणि तो होतोय जेलबाद. धावसंख्या पाहायला मिळते या धावफलकावर आणि 6 गडी बाद. नावाली संघाची अगदी बिकट मी म्हणेन परिस्थिती पाहायला मिळते, कारण 6 षटकांचा सामना म्हटलं ना तर मागच्या सामन्याचा विचार केला तर 60 धावा तरी येणं गरजेचं आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये नावाली संघ पूर्णपणे अडचणीत आहे, संकटात सापडला असं म्हणावं लागेल. आणि त्यासाठी विशाल भोपीनं केलेली धारदार गोलंदाजीचा भेदक मारा, तिखट मारा आणि त्या माऱ्यासमोर हजवळ झाले तर अक्षरशः हे फलंदाज असंच म्हणावं लागेल. हा कोरवल पर्यंत चेंडू होता, ओव्हरफील्ड, खराब क्षेत्ररक्षण, स्ट्रेट ड्राईव्ह सहित बऱ्याच कालावधीनंतर हा खणखणीत चौका. संख्या 4 ने वाढल्यानंतर आता 33 या आकड्यावर 33 रन, 33 धावा धावफलकावर. आमचे आशिष पाटील खरं तर आदय गावचे जावई आहेत आणि ते देखील या आयोजनाच्या भूमिकेत, परंतु इथे चांगला फटका लगावलाय, याच फटक्यांची आवश्यकता आहे आणि तो फटका लगावताना विराज पाटील सिक्सर. आले तर एक फायटिंग स्कोर रचू शकतो नावाली संघ. बघा ज्या पद्धतीनं विशाल भोपीनं पहिले 3 बॉल फेकले, कोणत्याही प्रकारची धाव नव्हती, एकही धाव नव्हती, परंतु नंतरच्या 2 बॉलवर डिक्लेअर स्ट्रोक लागले, एक चौकार एक षटकार. आता धावसंख्या वाढत चालली, 39 धावा, 39 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट, 39 धावा. आता या षटकातला अंतिम लास्ट बॉल, या बॉलवर देखील डिक्लेअर फटका आला, मग धावसंख्या वाढत राहणार. ऑन स्ट्राइक बॅट्समन विराज पाटील.
हा वाईड यॉर्क फेकलाय. खूप चांगला टेनिस क्रिकेट मधला सर्वात यशस्वी चेंडू आणि तो मात्र शेवटच्या क्षणाला विशाल भोपळीनं फेकला. डॉट बॉलची समाप्ती. संघाची धावसंख्या स्थिर 39. 5 षटक 39. आता एक बाकी उर्वरित षटक. अर्थातच स्लॉगवरचं षटक कोण टाकणार गोलंदाजी, कोण घेऊन येणार तो गोलंदाजी. अर्थातच 39 धावांवर 6 विकेट. तर या मिलन चोरघे वाकडी यांचे इथे शुभागमन झालंय. त्यांचं आपण सहर्ष हार्दिक स्वागत इथे करूया. त्यांना विनंती असेल असणं दिसतं बाबा आपलं हार्दिक स्वागत. अंतिम षटक असेल, हाणामारीचे षटक असेल, कारण या षटकावर नावाली संघाच्या सर्व काही जे आहे ना धुरा या सर्व अवलंबून असतील. 6 षटकांची स्पर्धा कमी पाहायला मिळते आणि 6 षटकांचे म्हटलं ना वैभव खरं तर स्वतःचा खेळ परफॉर्मन्स दाखवण्याचीच खरी ही वेळ असते. कारण 3 षटकामध्ये 4 षटकांमध्ये जास्त संधी मिळत नाही फलंदाजांना. आता बघा तुम्ही 6-7 फलंदाज जवळजवळ 6 फलंदाज तमोमध्ये परतलेत. आता हे फलंदाज जे खेळतात, एक शिवम गोंधळी वगळला ना 3ऱ्या क्रमांकावरचा, तर हा विराज 8व्या क्रमांकावर आला. या खेळाडूला कधी संधी मिळाली असती का? कारण 8व्या क्रमांकावरचं 9व्या क्रमांकावरचं कमी पाहायला मिळतं 3 ते 4 षटकात. पण आता मात्र 6 षटकांमध्ये ही मिळालेली विराजला संधी, विराजनं एक षटकार चौकात ठोकलाय, हेच मात्र पाहायला मिळतं. लास्ट ओव्हर. चांगला फटका खेळलाय. कव्हर ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे झेल खाली. विकेट क्रमांक 7. अजून एक शुभम मात्रे आमचा कॉमेंटेटर टिपते झेल आणि विकेट क्रमांक 7 अर्थात महत्वाची विकेट शुभम गोंधळी. खेळले गेले बघा, जर विचार केला तर शिवम गोंधळीनं आपल्या संघासाठी खूप चांगले योगदान दिलंय. आता 9व्या क्रमांकावरचा बॅट्समन निखिल मुकादम, विकी माफी असावी, विक्की मुकादम 12वा खेळाडू आम्हाला माहिती देत असताना विक्की मुकादम त्याच्या वाट्याला चेंडू असतील 5 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. याच धावा तुम्हाला तुमच्या संघासाठी उत्तरार्धामध्ये उपयोगी पडतील आणि जर धावा आल्या नाही तर लो स्कोअरवर तुम्हाला थांबावं लागेल. मग मात्र तुम्हाला 50% खरं तर या मॅच मधून सुटकेचा आस्वाद सोडावा लागेल. परंतु धावा आल्या तर पुन्हा तुम्ही मॅच मध्ये कमबॅक करू शकता आणि ते करण्यासाठी आता मेहनत करावी लागेल, कंबर कसावी लागेल, चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. शॉर्ट पिच बॉल, फार अख्खूड बॉल होता आणि त्याचा फायदा मात्र घेता आला नाही. न्यू बॅट्समन विकीला एक सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या 1 न वाढली. आता उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 40 धावा आल्या आहेत. मी म्हटलं होतं की 60 धावा तरी होणे गरजेचं आहे. आमचे श्रीमंत घरात वहाळगावचे जर आले असतील, एक चांगले आयोजक आणि कॉमेंटेटर आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल, बराच काल हवेमध्ये आहे, सरळ डीप फाईन लेग कडे येतोय, एका टप्प्यानं सीमा पार देखील होतोय. चौकार. त्यामुळे विराजकडनं 100% अपेक्षा असतील. शॉर्ट पिच बॉल, हा मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटच्या रडार मध्ये प्रॉपर टाइम झालं नाहीये आणि मिस टायमिंग झाल्यामुळं अगदी कीपरच्या मागे शॉट थर्डमॅनला टिपलाय झेल. विराज देखील होईल बाद. विराज जाईल तंबूच्या आश्रयाला.
रामचंद्र फडके आपण सातत्याने त्यांची आठवण म्हणून या स्पर्धेत आज दरवर्षीप्रमाणे केलं जात आहे. त्यांचंही खरं तर आवर्जून उल्लेख करणं या संगीताच्या माध्यमातून गरजेचं आहे. षटकातले बघा शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावगती धावफलकावर 44. आडव्या बॅटने केला चेंडू वाईडिश लॉंग कडे अगदी काव कॉर्नरला चेंडू पकडला गेलाय. फक्त सिंगल मिळेल. अवघी 1 धाव एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढत असताना 45 रन्स. आता लास्ट बॉल जर षटकार आला तर 50 म्हणजे अर्धशतक पार होईल आणि जर मात्र तुम्ही डॉट बॉल घालवलात तर तुम्हाला 44-45 धावांवरच थांबावं लागेल. लास्ट बॉल शेवटचा चेंडू खेळणार आहे आणि यस खराब फिल्डिंग मिस फिल्डिंग मुलं अंपायर सिग्नल हा येतोय 22चा चौकार. वागेश्वर हरिग्राम साठी 50 धावांचं 6 षटक आणि 50 धावांचं आव्हान. शुभ सन्मानाकडे आपण बोलूया. टेनिस क्रिकेट विश्वाला एक आदर्श क्रिकेटर ज्या व्यक्तिमत्वाने दिला असे सन्माननीय वसंत पाटील. कारण कैलास पाटील म्हटलं तर मोरबी क्रिकेट संघाचा सगळ्याधिक शांत आणि संयमी आणि आदर्श खेळाडू त्यांचे पिताश्री सन्माननीय वसंत पाटील यांचा हा शुभ सन्मान आपण या क्रिकेट शृंखलेच्या माध्यमातून करत आहोत. स्वर्गीय रामदास फडके यांच्या स्मरणार्थी स्पर्धा आपण आयोजित केली आणि या स्पर्धेमध्ये आपण त्यांचा शुभ सन्मान सनी शेट्टे यांच्या शुभ हस्ते त्यांचा हा शुभ सन्मान आपण इथे पार पाडत आहोत. त्यांचा मी मनाच्या अंतकरणापासून हार्दिक आभार इथे व्यक्त करतो. त्यानंतर पुढचा सन्मान करूया वाकडी गावचे एक सुप्रसिद्ध आणि सुशिक्षित व्यक्तिमत्व. कारण शिक्षण हे तुमचा मूलभूत पाया असतो आणि मिलन एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहेत आणि ते मिलन चोरगे वाकडी यांचा हा शुभ सन्मान आपण या क्रिकेट शृंखलेच्या वतीनं इथे करत आहोत. सनी शेट्टे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. रोहित नावडेकर राहुल पाटील आणि सनी पालकर यांचं इथे आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. पहिला डाव मैदानातील संपला ज्यामध्ये 49 धावा उभारण्यामध्ये सक्षम ठरलाय नावाली क्रिकेट संघ. सुरुवातीला भरपूर पडझड झाली नंतर अंतिम टप्प्यामध्ये चांगला रन या टीमने केलेत. 36 चेंडूमध्ये 50 रन करायचे जिंकण्यासाठी वागेश्वर हरिग्रामला. आणि द्वितीय सत्रामध्ये जशी सुरुवात होईल आपण कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया लवेश दिघे यांचा आवाज. ज्यांचा आपण आवाज ऐकलात. आपण पाहत आहोत श्री गणेश क्रिकेट क्लब डांगरेश्वर क्रिकेट क्लब आई कावदेवी क्रिकेट क्लब स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान मोरबे आयोजित स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 हे दमदार आणि शानदार पर्व आपल्याला एन्जॉय करायला मिळते. स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामध्ये आपण ही मॅच पाहत आहोत. वागेश्वर हरिग्राम विपक्ष नावाली
टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय हरिग्राम संघाने घेतला होता. नावाली संघ प्रथम फलंदाजी करत असताना टोटल धाव फलकावर 6 षटकाच्या समाप्तीनंतर बनवल्या. तो म्हणजे 49 आणि 50 धावांचं लक्ष ठेवलं गेले. तर टीम हरिग्राम संघासमोर कशा प्रकारे धावांचा पाठलाग करेल टीम हरिग्राम, का धावा डिफेंड करेल टीम नावाली, हे आपल्याला थोड्याच वेळात स्पष्ट होईल. तर दुपारच्या सत्राला मात्र निश्चित सुरुवात होते. दुपारच्या सत्रामध्ये जमलेला तमाम सर्व लाडका प्रेक्षकांचं, व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं, मी लवेश दिघे मराठी समालोचक मोरबे आपलं मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. 9व्या मॅचच्या दिशेने सँडी पालकर खरं तर पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो. तसेच सुनील तांडेल सर खरं तर ऑफिशियल पंच, तसेच सत्यवान काकडे सर आपल्याला आजच्या दिवसामध्ये ऑफिशियल पंच पाहायला मिळतील. समालोचन कक्षामध्ये खरं तर वैभवदादा भोपी असतील, रिवॉल्जी म्हात्रे सर असतील, यांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. साथी स्कोरर आमचे प्रणित देखील आमच्या समवेत जोडलेत. अचूक माहिती त्यांच्या माध्यमातून खरं तर आम्हाला मिळते. डीजे ओमी देखील संगीत कक्षामध्ये जोडले गेलेत. आई एकवेर इव्हेंटच्या माध्यमातून प्रोप्रायटर सध्याचे शेलके त्यांच्या आपण ऑपरेटिंग इथे पाहतो. चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून इथं केलं जात आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे पहिल्या फेरीतील दुसरी लढत आपण इथे पाहतोय. वागेश्वर हरिग्राम विपक्ष नावाली. खरं तर 49 धावा केले तर टीम नावालीने आणि 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 64 धावा पहिल्या मॅचमध्ये चेस झाल्या. त्या दुसऱ्या मॅचमध्ये 75 धावा देखील चेस झाल्या. म्हणजे खेळाडूसाठी ही खेळपट्टी खरं तर अनुकूल असेल. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. प्रसाद पाटील आणि विशाल भोपी आलाय. गोलंदाजी मार्फत शिवम खरं तर गोलंदाजी करत असताना आपण टीम नावाला संघावर पाहतो. सँडी पालकर सरांचा इशारा येतो, लेट्स प्ले गेम इज ऑन. पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता, खरं तर फलंदाजाचा राहिलाय असफल. डॉट चेंडू सांगता. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. डॉट चेंडू फेकला जातोय. प्रसाद पाटील फलंदाजी मार्फत आलाय. प्रसाद पाटील आणि विशाल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्फत शिवम गोलंदाजी मार्फत आलाय. 50 धावा वाचवल्या जातील का हे आपण पाहणं गरजेचं राहील. इथे पहा त्याच प्रकारचा कॉपी बुक स्टाईल खरं तर चेंडू लगावण्याचा प्रयत्न. चेंडूचा मेरिटनुसार कुठेतरी फलंदाजी होत नाहीये. लगातार दुसरा चेंडू डॉट फेकला जातो. राईट हँड बॉलर आहे. चेंडू पीच झाला तर बाहेर काढण्याचा प्रयत्न राहिलाय. त्यामध्ये चांगली गोलंदाजी. गोलंदाज शिवम मॅची राहिले. लगातार 2 चेंडू डॉट फेकले जात आहेत. प्रेशर क्रिएट केला जातो इथं फलंदाजांवरती. प्रसाद पाटील 2 डॉट चेंडू खेळला जातोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील पहा चेंडू पीच झाला तर उसळी घेणार होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लगातारचे 3रा चेंडू इथं डॉट फेकला जातोय. दमदार गोलंदाजी राहिले टीम नावाली संघाकडून शिवम याची. लगातारचे 3 चेंडू डॉट फेकले जात आहेत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी, लाईनपूर चेंडू फेकले जात आहेत इथे आणि चेंडू आणि बॅटमध्ये इथे संपर्क होत नाही. चेंडू सरळ विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. इथे पहा चांगला फटका आहे. दमदार स्ट्रोक आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. येतोय फलंदाज प्रसादच्या बॅट मधून हा चौका. मी 3 लगातार चेंडू डॉट फेकल्यानंतर हा चौकार आलाय. आत्मविश्वास वाढवेल नक्कीच या फलंदाजाचा. प्रसाद पाटील याचा हा चौकार दमदार होता. इथे खूप टप्प्याचा चेंडू पंच केला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये कोणताही खेळाडू नाहीये. लॉंग चेस असेल तर फिल्डरसाठी 2 धावा जरूर या चेंडूवरती मिळतील. फटका दमदार होता. खूप टप्प्याचा चेंडू टाकला होता आणि कव्हर रिजन मध्ये पंच केला होता चेंडूवरती. 2 धावा जरूर आल्या. 2 धाव्याने अकाउंट पुढे जाईल. स्कोरबोर्डवरती धावा लागले तर म्हणजे विथआउट लॉस 6 आपण धावा पाहतो. प्रसाद पाटील आणि विशाल भोपी अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील बघा मोठा फटका लगवायचा ऑन साईडला. चेंडू तर रिजन मध्ये चेंडू जातोय. दूरवरून चेंडू हटवला जाईल. फेकी होईल तोपर्यंत 2 धावा आपण पाहतोय. खरं तर स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहू शकाल आराध्य इंटरपार्टीचे सर्वेसर्वा राजेश भाई फडके यांचं इथं शुभ आगमन होतंय. यावं आपण अतिथी मंचावर दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. इथे
दमदार संगीत खरं तर डीजे भूमीच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. एक षटकाची समाप्ती झाली. एक षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा 50 धावांचा पाठलाग करत असताना टीम हरिग्राम संघ जाऊन पोहोचला आहे. म्हणजे 8 या आकड्यावरती. सलामीची जोडी खरं तर सज्ज आहे अजूनही. धाव फलकावर धावा 8. प्रसाद पाटील आणि विशाल भोपी हा आपण ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाहतो टीम हरिग्राम संघाचे. आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय कुणाल पाटील टीम नावाली संघावरून. श्री मलंग एंड कडून खरं तर गोलंदाजी करत असताना आपण पाहतो कुणाल पाटील, फलंदाज विशाल भोपी. इथे पहा वाईट आरखूड करण्याचा प्रयत्न होता. पंचांनी नक्कीच चाचपणी केली. त्या चेंडूवरती इशारा येतोय हा वाईट चेंडू असेल. सुनील तांडेल सर आम्हाला इशारा करतायत की हा चेंडू वाईड आहे, स्वैर मारा, म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. टोटल 1 ने धाव फलक पुढे जाईल. टोटल 9 या आकड्यावरती. धाव फलकावर धावा 9 लागलेत. नक्कीच 6 षटकाचा सामना आहे. संयम आणि कॅल्क्युलेटेड क्रिकेट 6 षटकामध्ये इथं खेळावं लागतं. मोठा फटका लागवायचा तर क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असफल राहिलाय. डॉट चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी इथं पाहायला म्हणजे पहिल्या षटकाचा विचार केला 8 धावा खर्च केल्या होत्या. खरं तर गोलंदाज आपण पाहू शकाल शिवमने इथे आपला अखोल पद्धतीचा चेंडू टाकला होता. तटवला टॅप केलाय खरं तर चेंडूला. मिडऑफमध्ये खेळाडू आहे तिथे 1 धाव जरूर मिळली जाईल. एका धावेने धाव फलक पुढे. टोटल धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील 10 बिनगाडींच्या मोबदल्यामध्ये टीम हरिग्राम. दमदार खरं तर सुरुवात राहिली. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. यानंतर जी मॅच खेळवली जाईल ती म्हणजे विनर मॅच खेळवली जाईल. याच्याकडे लक्ष असू द्या. म्हणजे पहिल्या मॅचमध्ये खरं तर वोडाफोन वहाल संघ विजय झाला. तर वहाल संघाला विनंती असेल की यायचं आपण लगेचच. या मॅच नंतर लगेच वेळेचा विलंब न लावता लगेचच टॉस केला जाईल आणि मॅचला सुरुवात केली जाईल. त्यामुळे लक्ष असू द्या. आणि खेळाडू कक्षामध्ये पहा फक्त खेळाडू बसतील याच्याकडे लक्ष असू द्या. इथे पहा मोठा फटका ऑन द राईज स्ट्रेट लाईक अन ॲरो. धनुष्य बाणासारखा अगदी सरळ चेंडू सीमा पार. फलंदाज प्रसाद पाटीलच्या बॅट मधून येतो हा दमदार षटका. या स्पर्धेचे प्रणेते आणि आमचे आधारस्तंभ मुख्य आयोजक सन्माननीय राजदादा फडके यांचं शुभागमन इथे झालं. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. 6 धावेने धाव फलक फ्लाय होईल. टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 16. प्रसाद पाटीलच्या बॅटमधून हा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डिंगची फेवर रचना आपण पाहू शकाल. मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू आहे. वाईड इस्ट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथे पहा मोठा फटका लगवायचा ऑन साईडला. मिड विकेट रिझन मध्ये दुरून खेळाडू येईल. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धावेचा प्रयत्न इथं केला जातो आणि तो देखील सफल पाहायला मिळाला. 2 धावा जरूर मिळत आहेत. 50 धावांचा पाठलाग करत असताना टीम हरिग्राम संघ चांगल्या स्थितीमध्ये अद्याप आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेशभाई फडके यांना आपण इथे पाहतो. त्यांच्या समवेत खरं तर पाहुण्यांची खरं तर उपस्थिती आपल्याला लाभली गेले. सर्व पाहुण्यांचं आपण या स्पर्धेमध्ये स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 मध्ये खरं तर सहर्ष स्वागत करूया. जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह पाहत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं खरं तर मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाटील खरं तर चांगली फलंदाजी करत असताना इथे पहा आपण त्याचा इशारा येतो. यस इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू होता. ऑफ साईडला चेंडू टाकण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज कुणाल पाटीलचा राहिलाय सफल. म्हणजे चांगला चेंडू होता हा. शेवटचा आणि अंतिम चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज कुणाल पाटील तयार. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता आणि 1 धाव तिथे मिळेल. पॉइंट रिझन मध्ये खेळाडू आहे तिथे. लेग बॅकच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. पण तो इशारा करतायत षटक समाप्तीचा. 2 षटकाच्या अखेरीस ड्रिंक्स ब्रेक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जाईल. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 50 धावांचा पाठलाग करत असताना टीम हरिग्राम संघ 19 धाब्यावरती. आता समीकरण असेल येणारे 24 चेंडू आणि 31 धाब्याची गरज. चला ड्रिंक्स टोले मैदानाच्या मध्ये घेऊन जा. 12th मॅन येऊ तिथे.
कोड आणि कधी न भागीत जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अनेक प्रेडिक्शन जिथे फेल होतात तो क्रिकेट म्हणजे तो क्रिकेट आपण पाहतो. आणि मैदानाच्या आतमध्ये चांगला रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शिवम आलाय. पहिलं षटक देखील त्याने हाताळलं होतं म्हणजे वैयक्तिक दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. इथे पण टॉप एज लागले. टोईनला चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू आहे तिथे. पहिला करार झटका, पहिला विकेटचं पतन प्रसाद पाटील तंबूच्या आसऱ्याला. बाद झाला प्रसाद पाटील. एक चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून साकार केली. ज्या खरं तर खेळाची गरज होती तो खेळ खरं तर सादर केला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राज जाधव आलाय. कशा प्रकारे फलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं. तिसऱ्या क्रमांकावर आलेला नवीन खेळाडू राज जाधव कशा प्रकारे कामगिरी राहील फलंदाजी मार्फत हे देखील पाहणं गरजेचं आहे. शिवमाला वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आणि पहिल्या चेंडूवर विकेट नक्कीच जरूर मिळवून दिलाय. गरज होती टीम नावालीला विकेटची आणि तो विकेट खरं शिवमने मिळवून दिलाय. इथून मॅच मध्ये शिरकाव करेल का टीम नावाली इथून देखील पाहणं महत्वपूर्ण राहील. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्ग शिवम आपण पाहतो. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राज कशा प्रकारे फलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं. फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहतो. तटीय सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आता इथे ऑन साइडला खरं चेंडू खेळून काढला. मिड विकेट रिझर्व्ह मध्ये खेळाडू आहे. आल्या आल्या स्वागत केलं जातं इथं. शिवमचं चेंडू जाईल सरळ सीमा पार. राज जाधवच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत चौकार. चार धावे धावफलक पुढे. टोटल 23. इथे लेगस्टिकच्या बरसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. सँडी पालकर सर आम्हाला सांगतायत हा वाईट चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. एक धावेने धावफलक पुढे. टोटल 24 धावा लागले आहेत एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवर शिवम आपण पाहतो. दुसरं षटक घेऊन वैयक्तिक आपण इथे पाहतोय. ओव्हर द विकेट. राईट टाइम ओव्हर द विकेट. इथे मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू बराच काल हवेत. कॉर्नर रिजन मध्ये खेळाडू आहे आणि टीपला जातोय झेल आणि संपलाय खेळ. राज जाधव बॅक टू द पवेलियन. नाही राज जाधव नक्कीच तंबूच्या आसऱ्याला पडताना पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ओळखला जाणारा म्हणजे सोपान म्हात्रे. एक अष्टपैलू खेळाडू टीम हरिग्राम संघाचा आता ऑन स्ट्राईक खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. सोपान म्हात्रे वर बरेच आशा पल्लवित असतील टीम हरिग्राम संघाच्या. इथून मॅच ला घेऊन जायचं असेल जिंकायचं असेल ना तर सोपान म्हात्रेवर पूर्णपणे जबाबदारी असेल टीमची. कारण 2.3चा खेळ संपन्न झालाय. धावफलकावर धावा 24 टू लॉस. इथे पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये संपर्क जुळला नाहीये. डॉट चेंडू सांगता निर्धाव चेंडू फेकला जातोय. चांगल्या चेंडूची हाताळणी केली जाते इथं. दुसरं षटक खरंतर वैयक्तिक शिवमचा आपण पाहतो. टोटल 13 धावा खर्च करत 2 विकेट्स खरंतर मिळवले आहेत. चांगली गोलंदाजी करत असताना शिवम. पहिल्या षटकाचा विचार केला तर 8 धावा खर्च केल्या होत्या शिवमने. इथे अकूट टप्प्याचा चेंडू पंच केलाय. कव्हर रिझन मध्ये दूरवरून खेळाडू येईल. 1 बाउंड चेंडूची अडवणी केली जाईल. एक धाव जरूर मिळेल. एका धावेने सोपानने आपलं खातं ओपन केलं. एका धावेने धावफलक पुढे. टोटल 25 धावा लागलेल्या आहेत. षटकातला अंतिम चेंडू शिल्लक असेल. तिसरं षटक प्रगतीपथावर. गेले 6 ते 7 दिवस मैदानाच्या आतमध्ये पूर्ण क्लाउडी क्लायमेट आपल्याला पाहायला मिळालं. फोगी क्लायमेट पाहायला मिळालं. परंतु आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो पूर्ण सूर्याची किरण मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे खेळपट्टीवर आपल्याला चांगली पाहायला मिळते. इथे देखील मोठा फटका लगवायचा होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. पंचांचा इशारा षटक समाप्तीचा. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धावफलकावर धावा लागले. त्या म्हणजे 50 धावांचा पाठलाग करत असताना टीम हरिग्राम जाऊन पोहोचलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अर्धा पल्ला गाठलेला आहे म्हणजे 25.
प्रेक्षक देखील मॅचचा आनंद लुटत आहेत बा. आज पाहिलं तर शुक्रवारचा दिवस आणि शुक्रवारच्या दिवसामध्ये तर दमदार प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत मॅचचा. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक करूया स्वागत. तर मॅच अतिशय रोमांचक आहे. मॅचकडे वळूया आपण. येणारे 18 चेंडू आणि 25 धाबेची गरज आहे. मॅच तंतोतंत आहे. इथून एखादं निर्णायक षटक जर टाकलं टीम नावालेने तर मॅचमध्ये पूर्णपणे शिरकाव करू शकते. आता जर आपण पाहिलं तर मॅचमध्ये शिरकाव पूर्णपणे केला टीम हरिग्राम संघाने, कारण धावफलकावर धावा अर्धा पल्ला गाठलेला आहे. 25 धावा. मॅच तंतोतंत आपल्याला एकदम पाहायला मिळेल. मॅच शेवटच्या षटकापर्यंत म्हणजे शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यामध्ये ती मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर आलाय. लेफ्ट हँडेड गोलंदाज विकेट गोलंदाजी करत असताना चेंडू फेकून दिला सरळ वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत फलंदाज आपण पाहू शकाल सोपान मात्रच्या बॅट मधून येतोय हा तडाखा षटकार. टायमिंग प्रॉपर जुळला होता बा. सोपान मात्रेच्या बॅटमधून हा षटकार जरूर आलाय. षटकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. टोटल धावफलकावर 31. आता येणारे 17 चेंडू आणि 19 धाबेची गरज असेल. म्हणजे मॅच पूर्णपणे खुली करण्याचा प्रयत्न इथं सोपानच्या माध्यमातून केला आहे. इथून चांगली गोलंदाजी नावाली टीमने केली तर मॅचमध्ये शिरकाव जरूर करू शकते, परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजी नियंत्रण लेंथवर खतर चेंडू हाताळणं तेवढंच गरजेचं राहील टीम नावाले संघाला. प्रथमेश सालुंके गोलंदाजी मार्कवर आलाय. 4थं षटक घेऊन अद्याप पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय. वेलकम सिक्सर खतर सोपान मात्रेच्या बॅटमधून आपण इथे पाहिला. आता कशा प्रकारे गोलंदाजी राहील हे देखील पाहणं गरजेचं. सोपान मात्र इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस होता. फुल टोल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातो सरळ वेस्टर्नचा वेग घेत क्लीन बोल्ड. बडी मछली जाल में फंसी हुई. फलंदाज सोपान बॅक टू द पवेलियन. हाईट खरं तर जास्त होती. चेंडू खाली उतरला त्यामुळे खरं तर बाद होतो इथे फलंदाज. सोपान मात्राने विकेट गमावले. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शुभम आलाय. शुभम कशा प्रकारे खेळ सादर केला हे देखील पाहणं गरजेचं. इथून विकेट्स जरूर टीम नावालेला घ्यावे लागतील. मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करायचं, शिरकाव करायचं, इथून डॉट चेंडू किंवा विकेट्स हेच तुम्हाला वाचवू शकतील. या मॅच मध्ये तुम्हाला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर ही मॅच तुम्हाला जिंकणं तेवढंच गरजेचं राहील. कारण आपण पाहतो पहिल्या मॅच मध्ये ओढपून वहाल टीम खरं तर पुढील फेरीमध्ये दाखल झालाय. इथे चांगला चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक हेज अँड ब्रिलियंटली टेकन. बॅट्समन गोस टू द बॅक टू द पवेलियन. त्या धाव संख्येपर्यंत पोहोचू शकेल टीम हरिग्राम, परंतु इथून प्रत्येक चेंडूवर लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये दोन खरं तर फलंदाजांनी विकेट गमावले. हॅट्रिक
असेल प्रथमेश सालुंगीच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक झळकवेल का याच्याकडे लक्ष असेल. नावाली सगळं हा गोलंदाज आपण पाहतो. इथे देखील हलक्या हाताने खरं तर पुश केलाय कव्हर रिझन मध्ये शुभम मात्रेने त्या प्रकारे करत होतो. इथे पहा रामच्या स्वरूपात बाद होईल का. चेंडू चेष्के चांगला केला होता परंतु यष्टीनं जर चेंडू लागला असता तर क्लोज कॉल खरं तर पाहायला मिळाला असता. जरूर रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावले असती. यस परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहेत आता दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल. टोटल 33 धावा लागलेल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून डॉट चेंडू फेकले जातील का हे देखील पाहणं गरजेचं. इथे देखील पहा इम्पोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न ऑफ शिक्षा बाहेर जाऊन खरं तर फाईन लेग रिजन मध्ये मांडण्याचा प्रयत्न शुभम मात्रेचा हो सफल राहिलाय. क्लीन बोल्ड केला जातोय. शुभम मात्रे जातोय तंबूच्या आश्रयाला. मध्ये आता जाताना पाहायला मिळेल. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जे स्कोर कार्ड दाखवलं होतं त्या प्रकारे इक्विबल इव्हेंटच्या माध्यमातून तसंच दाखवलं होतं स्कोर कार्ड. प्रॉपर फोटो खेळाडूने किती धावा केल्या या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये हे सर्व दाखवलं जात आहे. चांगलं क्लॅरिटी क्वालिटी उत्कृष्ट दर्जाचा करताना हे दूरध्वनी चॅनल आपण पाहतो आणि इक्विबल इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेला केलं जात आहे. टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 33 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडू 17 धावेची गरज. इथे हलक्या हाताने खातं चेंडू काढलाय. शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये चुकीला माफी नाही. चूक केले मिस फिल्डिंग त्याचा फायदा फलंदाजाला मिळेल. चेंडू जाईल सरळ सीमारेषा बाहेर. मिळतोय नशिबाचा चौकार. 4 तर 4 षटकाची इथे समाप्ती होती. 4 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले तर म्हणजे 37 धावा. येणारे 12 चेंडू 13 धावेची गरज. मागील चेंडूचा विचार केला तर सोपा झेंडू खरं अडवण्याचा प्रयत्न मात्र तिथे शॉर्ट थर्डमॅन रिझर्व्हमध्ये करण्यात आला होता परंतु मिस फिल्डिंग झाली. मॅचमध्ये शिरकाव जरूर केला जातो टीम नावाली संघाने. इथून मॅच बनवू शकते. इथून देखील तुम्ही चांगलं क्रिकेट खेळला चांगलं क्षेत्ररक्षण दिलं पूर्णपणे एफर्ट्स दिला तर मॅच मध्ये शिरकाव करू शकते टीम नावाली संघ. परंतु मागील चेंडूचा विचार केला तर खराब क्षेत्ररक्षण राहिलं त्यामुळे 4 धावा ने खरं तर अकाउंट पुढे जाईल. आता येणारे 12 चेंडू 13 धावेची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी टीम हरिग्रामसाठी. कशा प्रकारे खेळ सादर करेल एकरी दुहेरी धावेला प्राधान्य जर इथं खेळाडूंनी दिलं तर मॅच टार्गेट पर्यंत ते नक्कीच पोहोचू शकतात टीम हरिग्राम संघ. इथून प्रत्येक चेंडूवर लॉफ्ट करायचा प्रयत्न जर केला तर जरूर विकेट्स गमावण्याची संधी मात्र मिळू शकते टीम नावाली संघाला. 12 चेंडू 13 धावेची गरज आहे. मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाईल का हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण राहील. गोलंदाज तयार असेल. 5वं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो विराज पाटील आले. नौका गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये राईट हँड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंगला आपण पाहतोय खरं तर विशाल फलंदाजी मार्ग आपल्याला पाहायला मिळेल. सलामीला बॅट्समन खरं तर अजूनही खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळेल विशाल. इथे पहा मोठा फटका लगवायचा होता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र खरं तर इथं
टाकलं जात आहे. गोलंदाज आपण पाहू शकाल विराज पाटीलच्या माध्यमातून ज्या चेंडूची आवश्यकता आहे तो चेंडू इथे फेकला जातोय. डॉट चेंडू खेळला जातोय. इथून डॉट चेंडू फेकावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील. टीम नावाली संघाला मॅच मध्ये शिरकाव करायचा आहे तर डॉट चेंडू फेकावे लागतील. डॉट चेंडू जसं फेकाल तुम्ही तसं प्रेशर पूर्णपणे फलंदाजांवरती क्रिएट करू शकता. त्याच प्रकारे गोलंदाजी करत असताना इथे देखील लाईन अतिशय दमदार राहिले. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न खर तर आपण पाहू शकाल बॅटर विशाल भोपियाचा असफल ठरतोय. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता विशाल भोपियाचा असफल ठरलाय. आता प्रेशर मात्र मला वाटतं विशालवरती जरूर असेल. येणारे 10 चेंडू 13 धाब्याची गरज आहे. इथून एखादा मोठा फटका बरंच काही सांगून जाईल टीम हरिग्रामला, परंतु इथून डॉट चेंडू फेकला तर मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव करेल टीम नावाली. मजा येईल मॅचला. मॅच रोमांचकता नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. इथे मोठा फटका लागवायचा होता. शॉट खरतर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळाडू आहे तिथे एक धाव जरूर मिळते. एकेरी धाब्याला देखील इथे प्राधान्य दिले जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. मागील चेंडूचा विचार केला षटकाचा शेवटच्या चेंडूवर खरतर फलंदाज आपण पाहू शकाल रोहित घरतने चौकार जरूर लगवलं होतं. आता रोहित मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे खेळ सादर करेल. येणारे 9 चेंडू 12 धाब्याची गरज आहे. इथून कशा प्रकारे गोलंदाजी करेल गोलंदाज विराज पाटील हे देखील पाहणं महत्वपूर्ण राहील. इथे मोठा फटका लागवायचा रोहित पाटीलला. चेंडू पीस झाला तर थोडंसं खोलवर राहिलाय त्यामुळे चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू फेकला जातोय. या षटकातला तिसरा चेंडू डॉट फेकला जातोय. आता मात्र प्रेशर आणि प्रेशर पूर्णपणे फलंदाजांवरती. क्या बात आहे. दमदार गोलंदाजी राहिले. गोलंदाज आपण पाहू शकाल 5व्या क्रमांकाचा विराज पाटील आपण पाहतो 5वें षटक घेऊन आलाय. दमदार अद्याप गोलंदाजी करत असताना विराज. इथे देखील मिनी लोकपर लागवण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉल लढवला जातोय. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट. क्या बात आहे. दमदार गोलंदाजी. गोलंदाज विराज पाटील इकॉनॉमिकल स्पेल घेतला असताना 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केले. मॅच मध्ये पूर्णपणे नावाली संघाला या मॅच मध्ये आणून ठेवलंय ते गोलंदाज विराज पाटीलने. दमदार गोलंदाजी. क्या बात आहे. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज विराज सज्ज. इथे 5 एकदम घेऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सरळ ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करत. इट्स आउट ऑफ द पार्क. कडक हिट. माहिती षटकार. तर पूर्णपणे शिरकाव केला असता टीम नावाले संघाने. इथून मॅच संपली नाही. इथून मॅच देखील तंतोतंत आपल्याला पाहायला मिळेल. चांगला सामना खरं तर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपण इथे एन्जॉय करतो. वागेश्वर हरिग्राम विपक्ष नावाली. टॉस जिंकून खरं तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय हरिग्राम संघाने घेतला. प्रथम फलंदाजी करत असताना टीम नावाली संघाने 49 धावा केल्या आणि 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं टीम हरिग्राम संघासमोर. आता पहा 5 षटकाच्या समाप्तीनंतर टीम हरिग्राम संघाने धावा बनवल्या त्या म्हणजे टोटल 44 धावा. आता 6 चेंडू आणि 6 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कोण जिंकेल कोण पुढील फेरीमध्ये वडाफोन वहाल संघासमोर खेळेल हे देखील पाहणं महत्वपूर्ण राहील. पहिल्या षटकाचा विचार केला शिवम गोलंदाजी मार्कवर आला होता. शिवमने 8 धावा खर्च करत खतरनाक चांगली गोलंदाजी. P1चं षटक हाताळलं. त्यानंतर P2चं षटक कुणाल पाटीलने हाताळलं. 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर पुन्हा एकदा शिवम खरंतर गोलंदाजी मार्कवर आला. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन 7 धावा इकॉनॉमिकल स्पेल ज्याला म्हणतात ते इकॉनॉमिकल स्पेल त्याने हाताळलं. 2 विकेट्स त्याच्या माध्यमातून खरंतर घेण्यात आल्या. त्यानंतर प्रथमेश सालुंकेने चांगली गोलंदाजी केली. एका षटकामध्ये 12 धावा खर्च करत 3 विकेट्स महत्वपूर्ण विकेट्स तंबूच्या आश्रयाला खरंतर त्यांनी पाठवले. तर विराज पाटीलने दमदार गोलंदाजी केली. शेवटच्या चेंडूवर तो षटकार जर आला नसता तर मॅच मध्ये खरंतर पूर्णपणे शिरकाव केला असता टीम नावालीने. इथून देखील मॅच चांगली पाहायला मिळेल प्रेक्षकांना. 6 चेंडू 6 धाब्याची गरज. एखादा डॉट चेंडू जर आला ना पूर्णपणे प्रेशर फलंदाजांवरती असेल त्यामुळे मॅच मध्ये मजा येईल. मॅच मध्ये कडवं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. तर शेवटचं आणि अंतिम षटक निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर राहुल पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहा 6 चेंडू 6 धाब्याची गरज आहे. मजा येईल मॅचला. राहुल पवार
इथे पहिल्या चेंडूवर आक्रमण केले. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा बाहेर वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करत सीमा पार. फलंदाज विशालच्या बॅट मध्ये येतो हा विजयी षटकार. विजयी संघाचे करूया हार्दिक स्वागत. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हरिग्राम संघ पुढील फेरीमध्ये दाखल झाल्याबद्दल हार्ड लक टीम नावाली. चला वहाल संघ आणि हरिग्राम टीम आपला संघ नाही त्वरित टॉस बॉक्स कक्षामध्ये पाठवा.